अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांचा कारनामा, शासकीय दुखवट्यामध्ये राज्यातील 75 शैक्षणिक संस्थांना प्रमाणपत्रांचं वाटप, युवक काँग्रेसनं प्रकरण आणलं समोर। राष्ट्रवादीच्या विधानमंडळ सदस्यांची आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक, संध्याकाळी 6 वाजता देवगिरी बंगल्यावर बैठकीचं आयोजन। मुंबईत महापौर आणि विरोधी पक्षनेते पदही महिलेकडेच, मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेत्या म्हणून किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा होणार। 25 वर्षात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपदी महिला विराजमान होणार। मुंबईतील रस्त्यांना टिपूचं नाव द्यायचा प्रस्ताव भाजपचा, विद्यमान महापौर रितू तावडे त्याच्या साक्षीदार, तरीही टिपूच्या नावानं टिपऱ्या बडवणं सुरूच, सामनातून हल्लाबोल। पुण्यातील आंदोलनामध्ये राड्यानंतर आज पुणे काँग्रेसची बैठक, आरोप प्रत्यारोपानंतर होणाऱ्या आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष। मंत्री नरहरी झिरवळ घेणार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट, मंत्रालयातील लाच प्रकरणानंतर झिरवळ अडचणीत, शनिवारी सकाळपासून मंत्री नरहरी झिरवळ नॉट रिचेबल। मंत्रालयातील लाच प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी राजेंद्र ढेरिंगेच्या नाशिक रोड येथील घराची झडती, एसीबीकडून महत्त्वाची कागदपत्र जप्त, आजच्या सुनावणी दरम्यान कागदपत्र सादर केली जाण्याची शक्यता। भिवंडीत महायुतीमध्ये फूट, शिवसेना महापौर उपमहापौर पदाची निवडणूक लढवणार, प्रकाश पाटील यांनी केली घोषणा, भिवंडी पालिकेतील सत्तेची समीकरणं बदलण्याची शक्यता। बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 1.5 महिन्यात मुंबई आणि परिसरातून 60 बांगलादेशी ताब्यात, वसईतून 350 बनावट रेशन कार्ड जप्त। पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन उद्या मुंबईच्या दौऱ्यावर, मुंबईच्या नवनियुक्त महापौर रितू तावडे मॅक्रॉन यांचं स्वागत करणार, तर मोदी आणि मॅक्रॉन भेटीनं भारत फ्रान्स संबंधांना नवी दिशा मिळणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।